नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गुजरातसह देशातल्या अनेक राज्यात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत. संसदेत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक. काँग्रेसच्या नकारात्मक वृत्तीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, अरुण जेटली यांचा आरोप. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांची गुरुदास कामत यांच्या घराबाहेर निदर्शनं. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या. 4 ऑगस्टला मतदान. आणि कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्य पदक. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. देशातल्या अनेक राज्यात वादळी पावसामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. देशात सध्या अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मेघालय, हिमाचल प्रदेश, ओदिशा, राजस्थान, गुजरात, मणिपूर या राज्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसंच वाहतूकही विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाताहत झाली आहे. तिथल्या 100 मार्गावरची वाहतूक बंद असल्याचं संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात अनेक लोक दगावले आहेत. उत्तराखंडमध्ये उत्तर काशीमधल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या भूस्खलनात 1 जण गंभीर जखमी झाला आहे. गुजरातमध्ये पाऊस आणि पूरस्थितीमुळे 50हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कच्छ आणि गुजरातच्या उत्तर भागात प्रचंड नुकसान झालं आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 3000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय राखीव पोलीस दल आणि हवाई दलाची 5 हेलिकॉप्टर्स अशा विविध संस्थांची 592 जवानांचा समावेश असलेली पथकं तैनात करण्यात आली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करत आहे. पश्चिम बंगालमध्ये पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून लाखो लोक बेघर झाले आहेत. 12 जिल्ह्यात बनवलेल्या मदत शिबिरात मोठ्या प्रमाणात लोकांनी आश्रय घेतला आहे. ओदिशामध्ये पाऊस थांबल्यानं नद्यांची पातळी कमी होत आहे, पण बाजूच्या पश्चिम बंगालमधून पुराचं पाणी आल्यानं 10 गावांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. राजस्थानमध्ये आता परिस्थितीत थोडी सुधारणा होत आहे, मात्र बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे. 2 आठवड्यांपासून निर्माण झालेली कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून ललित मोदी आणि व्यापम घोटाळा प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. यामुळे दोन्ही सभागृहात कामकाजात व्यत्यय येत होता. या संदर्भात केंद्र सरकारनं चर्चेची तयारी दाखवली असली तरी मंत्र्यांचा राजीनामा नाही तर चर्चा नाही अशी भूमिका काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह सगळ्या विरोधकांनी घेतली आहे. सरकारनं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे. या बैठकीत सरकारनं विरोधकांच्या मागणीसंदर्भात निर्णयाचा सुस्पष्ट प्रस्ताव ठेवला तरच ही कोंडी फुटू शकेल असं काँग्रेसनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाची बैठकही उद्या होत आहे. या बैठकीत पक्षाच्या रणनीतीविषयी चर्चा अपेक्षित आहे. यूपीए सरकारनं 2006 मध्ये प्रस्तावित केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकात रालोआ सरकारनं विशेष बदल केलेला नाही, तरीही काँग्रेसच्या पवित्र्यामुळे हे विधेयक संसदेत मंजूर होण्यात अडथळे येत आहेत अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. अशा नकारात्मक वृत्तीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे असंही ते म्हणाले. याबाबत काँग्रेसनं अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे असंही जेटली यांनी म्हटलं आहे. देशभरात वस्तू आणि सेवा कर 1 एप्रिल 2016 पासून लागू होण्यासाठी हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर होणं गरजेचं आहे. मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून सततच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या मुंबईतल्या चेंबूर इथल्या घराबाहेर आज निदर्शनं केली. कामत यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
कामत यांनी इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करताना राजस्थानमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. मात्र आपल्या वक्तव्यांचा काही माध्यमांनी विपर्यास केला असं कामत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगानं कामत यांना आठवडाभरात स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या काशीद जवळच्या समुद्रात तरंगत आलेले रासायनिक पदार्थांनी भरलेले 9 ड्रम भारतीय तटरक्षक दलानं आज ताब्यात घेतले. मुंबईपासून अरबी समुद्रात 50 किलोमीटरवर काल हवाई पाहणी करताना तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना हे ड्रम तरंगताना आढळून आले होते. तटरक्षक दलानं दिलेल्या माहितीनुसार सकृतदर्शनी या ड्रम्समध्ये काहीतरी हायड्रोकार्बन स्वरूपाचा पदार्थ असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. बिगर वेतनदार अर्थात स्वतःचं स्वतंत्र उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी आयकर विभागानं आयकर विवरणपत्राचे नमुना अर्ज जारी केले आहेत. या वर्गांमध्ये कंपन्या, धंद्यातले भागीदार आणि धंदा किंवा उद्योगातून उत्पन्न कमावणाऱ्या स्वतंत्र व्यक्ती यांचा समावेश आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 2015-16 या मूल्यांकन वर्षासाठी ITR 3, 4, 5, 6 आणि 7 अशा 5 प्रकारात अर्ज जारी केले आहेत. आयकर विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ITR 5 आणि 6 हे अर्ज भरणाऱ्या कंपन्या आणि व्यवसाय यांनी अर्जात ते परदेशी संस्थागत गुंतवणूकदार असतील तर त्यातील नेमका कोणता प्रकार आहे हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्यांनी स्वतःचा सेबी नोंदणी क्रमांकही सादर करायचा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल आणि मे या पहिल्याच 2 महिन्यात देशाच्या सोने आयातीत 61% वाढ होऊन ती 155 टनांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या घसरलेल्या किमती आणि रिझर्व्ह बँकेनं सोने आयातीसंदर्भात उठवलेले निर्बंध यामुळे प्रामुख्यानं ही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात 96 टन सोने आयात झालं होतं. पाकिस्तानी लष्करानं जम्मू काश्मीरमधल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर काल रात्री उशिरा युद्धबंदी कराराचं उल्लंघन करत पुन्हा आगळीक केली आहे. जम्मू जिल्ह्यात RS पुरा सेक्टर इथं काल रात्री 11:15च्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं 2दा गोळीबार केला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. या गोळीबारात कुणीही जखमी झालेलं नाही. 12 तासाच्या आत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून 2दा युद्धबंदी कराराचं उल्लंघन झालं आहे. लिबियामध्ये इसिस या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलेल्या 4 भारतीयांपैकी सुटका झालेल्या 2घांना त्रिपोली इथल्या भारतीय दूतावासात आणण्यात आलं आहे. ट्युनिसला जाण्यासाठी ते उद्या रवाना होतील. अन्य 2घांच्या सुटकेसाठीही प्रयत्न सुरू आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा पर्वादरम्यान नाशिक शहरामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटर सज्ज आहे. शहराचे 10 वेगवेगळे विभाग करण्यात आले असून 348 फिक्स, पॅनोरमा आणि 360 अंशांमध्ये फिरणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहनाचा क्रमांक आणि आतील दृश्यही दिसेल इतकं सुस्पष्ट चित्र पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये दिसेल आणि संपूर्ण शहर पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात राहील अशा पद्धतीनं ही यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त S. जगन्नाथन यांनी दूरदर्शनला दिली आहे. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक परवा 4 तारखेला होत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर यासह औरंगाबाद, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, जालना, चंद्रपूर, नागपूर, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. सातारा जिल्ह्यात 712 पैकी 115 ग्रामपंचायती संवेदनशील असल्यामुळे प्रशासनानं या भागात लक्ष केंद्रित केलं आहे. परवा होणाऱ्या मतदानासाठी सातारा जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साताऱ्यात 160 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कराड आणि माण तालुक्यात मात्र ही निवडणूक अटीतटीची होईल अशी अपेक्षा आहे. धुळे जिल्ह्यात 216 पैकी 51 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते आज झालं. बालनाट्य संस्कृती ग्रामीण भागात रुजवण्यासाठी ग्रामीण भागातील नाट्यगृहांची झालेली दुरवस्था ठीक करण्यात यावी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी प्रशांत दामले यांनी यावेळी बोलताना केली. लहान मुलांमधल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य संमेलन ही काळाची गरज असल्याचं सांगत नाट्य चळवळ ग्रामीण भागात रुजवायला हवी असं मत दामले यांनी यावेळी व्यक्त केलं. हे बालनाट्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
समाजातल्या अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या साईट सेव्हर्स या समाजसेवी संस्थेनं मुंबईत मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरवलं आहे। यामध्ये अंध व्यक्तींनी काढलेली छायाचित्र मांडण्यात आली आहेत। छायाचित्रकरणाची आवड असणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तींसाठी खास संस्थेतर्फे दी ब्लाइंड व्ह्यू या नावानं कार्यशाळा घेतली जाते आणि हे प्रदर्शन त्याचाच एक भाग असल्याचं संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहंती यांनी सांगितलं। या प्रदर्शनात प्रख्यात अंध छायाचित्रकार भावेश पटेल यांनी काढलेली छायाचित्रही पाहायला मिळणार आहे। डेन्मार्कमध्ये कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाला आज रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। रिकर्व प्रकारात आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या दीपिका कुमारी, लक्ष्मी राणी मांझी आणि रिमिल बुरुली या तिघींच्या संघाला आज रशियाच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला। आणि आता पाहूया हवामान वृत्त। येत्या 36 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 27 अंश सेल्सिअस, नागपूर 33, 23, पुणे 31, 22, औरंगाबाद 32, 23, नाशिक 28, 22, कोल्हापूर 29, 21, रत्नागिरी 30, 25, सोलापूर 36, 23 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 23 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। गुजरातसह देशातल्या अनेक राज्यात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत। संसदेत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक। काँग्रेसच्या नकारात्मक वृत्तीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, अरुण जेटली यांचा आरोप। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांची गुरुदास कामत यांच्या घराबाहेर निदर्शनं। राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या, 4 ऑगस्टला मतदान। आणि कोपनहेगन इथं झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्य पदक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यभाषा सुधारणा विधेयक संमत झालं। याबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवार यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।